नांदेड जिल्ह्यात यावर्षी म्हणावा तितका पाऊस झालेला नाही। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचं प्रमाण हे कमी आहे। गेल्या 10 ते 15 दिवसापासून नांदेडमध्ये पावसानं उडीप घेतलेली आहे। 10 ते 15 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। त्या ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्याला सोयाबीन पिकावर होताना पाहायला मिळत आहे। सोयाबीनचं जे पीक आहे या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे। पानं कुरतडणारी जी अळी आहे याचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झालेला आहे। एकंदरीत नांदेड जिल्ह्याचं चित्र पाहता गेल्या वर्षी ज्या प्रमाणात पाऊस झाला होता त्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी पाऊस झालेला नाही। कुठेतरी वातावरणामध्ये बदल झालेला आहे। ढगाळ वातावरण आहे, कधी ऊन तर कधी रिमझिम, त्याबरोबर ढगाळ वातावरण। या बदलत्या वातावरणाचा परिणाम जो आहे तो सोयाबीन पिकावर होऊ लागलेला आहे। यामुळे आता शेतकरी कुठेतरी चिंतेत सापडलेला आहे। अळीच्या प्रादुर्भावामुळे पानं कुरतडली जात आहेत। जी अळी आहे ती पानं कुरतडून खाऊन टाकून देत आहे। त्यामुळे आता सोयाबीनचं जे उत्पन्न आहे, जे उत्पादन आहे, घटण्याची शक्यता शेतकऱ्यातून वर्तवली जात आहे। त्यामुळे आता कुठेतरी शेतकरी हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।